चिंतनात जरी तुम्ही म्हटलं पण नाही, चिंतन जरी केलं तुम्ही त्या शब्दाचं, तरी महाराज तिथे येऊन तुमच्या समोर प्रेझेंट राहतात. यासाठी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं आपण म्हणतो. सनातन हिंदू धर्मामध्ये तुम्ही कोणतीही परंपरा उचला, कोणत्याही परंपरेचा तुम्ही अभ्यास करा, जेव्हा तुम्ही तिचा मूळ शोधण्याचा प्रयत्न करणार, तो मूळ फक्त एका ठिकाणी येऊन पोहोचतो आणि ते म्हणजे भगवान दत्तात्रय. दत्त ही कोणती एक व्यक्ती नसून ते चैतन्य आहे आणि ते आजही प्रेझेंट आहे. एखादी जो दत्त उपासक असेल ना, तुम्ही त्याला बघा, जेही दत्त उपासक असतील त्यांचा नेचरशी खूप जास्त कनेक्ट ते असतात. त्यांना झाडे, पानं, फुलं, नदी, प्राणी, पक्षी यांच्याविषयी त्यांना खूप आदर भाव येतो, आकर्षण असतं. म्हणजे नेचरशी कनेक्टिव्हिटी जी त्या लोकांची वाढते. हे काय, ही प्रकृती आहे. दत्त महाराजांची जर उपासना आपल्याला करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाते, कुठले मंत्र म्हटले जातात किंवा काय? त्यावेळी मला कळलं की असं एक तत्व आहे या अख्ख्या ब्रह्मांडामध्ये की जेव्हा तुम्ही त्या तत्वाचं स्मरण करता, ते तत्व तुम्हाला प्रत्येक वेळी मदत करतं. आणि जर समजा एखाद्याला दर्शन घ्यायचं असलं समजा दत्तगुरूंचं, तर असे कुठले मंदिरांचे स्थळ आहेत जसे दत्तक्षेत्र परिक्रमा आपण म्हणू शकतो, बरोबर, करायची असेल तर कोणते कोणते आहेत? अप्पलराज आणि सुमती ह्या दोन्ही पती पत्नींना च्या पोटी एक संतती आली, तेच म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ. दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्राला अनन्य साधारण महत्व आहे. जीवनाचं सगळं भोग, जीवनातल्या सगळ्या समस्या, एक एक अध्यायाचं एक एक फल.